आता लाडकी बहीण योजनेबाबत महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। महिला भरपूर दिवसापासून वाट पाहत होत्या की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार। अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आज दुपारी 1 वाजता महिलांच्या बँक अकाउंटला 2100 रुपये जमा करण्यात येणार आहे। हा हप्ता जो असणार आहे तो जानेवारीचा 7वा हप्ता असणार आहे आणि सोबतच संक्रांतीचं गिफ्ट सुद्धा महिलांना वाटप करण्यात येणार आहे आजपासून। आता कोणकोणत्या महिला पात्र असणारे, कोणाला गिफ्ट दिले जाणारे आणि कोणाला 2100 रुपये प्रमाणे वाटप होणारे जानेवारीचा हप्ता, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेचा 10 जानेवारीपासून वाटप होणारे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आज 1 वाजेपासून होणार वाटप या 2 विभागात। आता 2 विभागात सर्वात प्रथम 10 तारखेला पैसे वाटप होणारे कोणकोणते ते 2 विभाग आहे आणि कोणकोणते ते गिफ्ट वाटप होणारे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतो। त्यापूर्वी तुम्हाला सर्वात प्रथम मी विभाग सांगून देतो कोणकोणत्या विभागात पैसे वाटप होणार आहे। आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यासाठी वेगवेगळी माहिती घेऊन येत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक नक्की करत जा। आता पाहू शकता तुम्ही आपल्याकडे एकूण महाराष्ट्रात 6 विभाग आहे, शासनाचे 6 विभाग आहे। 6 विभागांपैकी 2 विभागात पैसे वाटप होणार आहे। इथं पाहू शकता 1 2 3 4 5 6 असं 6 विभाग आपल्याकडे आहे। तर त्यापैकी 2 विभागात पैसे वाटप होणार आहे। कोणकोणत्या विभागात पैसे वाटप होणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच आहे। सोबतच जे 2 मोठे गिफ्ट देण्यात येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आता जे पैसे वाटप होत आहे ते कोणकोणत्या बँकेत सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे। लाडकी बहीण योजनेचे 3 बँकात सर्वात अगोदर पैसे येणार आहे। आता तुम्हाला माहिती आहे 3 बँकात सर्वात प्रथम पैसे येतात। जेव्हा पण तुम्हाला हप्ता भेटतोय, आता डिसेंबरचा तुम्हाला हप्ता मिळाला असेल, सर्वात प्रथम जे पैसे वाटप होतात ते ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे स्टेट बँक ऑफ इंडियाला सर्वात प्रथम पैसे वाटप होतात। नंतर प्रोत्साहन देण्यात जातं इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे पोस्टाचं जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला 100% पैसे येतात। नंतर बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं बँक असून याला चांगलाच प्रोत्साहन मिळतोय आणि सोबतच या तिन्ही बँकांपैकी जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला पहिला इन्स्टॉलमेंट जेव्हा वाटप होतो तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला पैसे वाटप होता। आज जेव्हा 1 वाजेला पैसे वाटप होतील या 3 बँकात सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे आणि या 3 बँकांपैकी जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला आजच्या आज 1 वाजेच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। ठीक आहे। आता या 3 बँकांना प्रोत्साहन देण्याचं मागचं कारण नॅशनलाइज्ड बँक आहे आणि इंडिया पोस्ट बँकमध्ये सर्वात प्रथम पैसे काय येतात की भरपूर अशा महिला आहेत, ज्या गरीब महिला आहेत, त्यांनी जास्तीत जास्त इंडिया पोस्ट बँकमध्ये आपलं खातं ओपन केलं आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑलरेडी महिलांचं अकाउंट होतं, म्हणून सर्वात प्रथम इंडिया स्टेट बँक म्हणजे इंडियाचं स्टेट बँक आणि इंडिया पोस्ट बँक या बँकात सर्वात प्रथम पैसे येतात। आता बँक ऑफ महाराष्ट्राला पण मोठा प्रोत्साहन मिळतोय, म्हणून महाराष्ट्र बँकमध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहे। ठीक आहे। आता पुढे पाहूया की लाडकी बहीण योजनेबाबतच एक मोठा निर्णय आलेला आहे की अन्नपूर्णा योजनेबाबत म्हणजे महिलांना जे गॅस सिलेंडर मोफत दिले जात आहेत 3 गॅस सिलेंडर, त्यांची पात्रता आणि अपात्रता काय आहे ते सुद्धा तुम्ही जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे। आता तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे येत नसतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे, जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला हे काम करून घेणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे दिले जाणार आहे। आता सर्वात प्रथम आपण पाहूया की अन्नपूर्णा योजनेची पात्रता काय। तुम्हाला 3 सिलेंडर मोफत दिले जाणार आहे, घरपोच 3 सिलेंडर दिले जातात, त्यासाठी तुमची पात्रता काय लागतं। सर्वात प्रथम तुमचा जो गॅस कनेक्शन असतो तो महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे। जर तुमचा गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर नसेल तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे येणार नाही। ठीक आहे। आणि सोबतच तुमचा जो गॅस आहे तो गॅस उज्ज्वला गॅस असणे गरजेचं आहे। जर तुमचं गॅस कनेक्शन उज्ज्वला गॅस कनेक्शन नसेल तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे दिले जाणार नाही। ठीक आहे। आणि तिसरी जी अट आहे ती म्हणजे तुम्ही जे गॅस बुकिंग करता ते ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंग करणं महत्त्वाचं आहे। जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंग करत नसाल तरीसुद्धा तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे दिले जाणार नाही, कारण की तुम्हाला जे पैसे जमा होतात ते तुमच्या बँकमध्ये पैसे जमा होतात। जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने गॅस बुकिंग केला तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला येतील, नाहीतर तुमच्या बँक अकाउंटला अन्नपूर्णा योजनेचे पैसे दिले जाणार नाही। असं हे 3 अटी आहे। हे 3 अटी जर तुमच्या पूर्ण असतील तर तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये तुमच्या खात्यात डायरेक्टली जमा होतात। याला काही करायची गरज नाही। दर वर्षाला तुम्हाला 2500 रुपये अन्नपूर्णा योजनेचे दिले जातात। ठीक आहे। हे 3 अटी त्यांनी मान्यता जर असेल तर तुम्हाला 100% पैसे दिले जाणार आहे। आता बघूया
कोणते ते गिफ्ट देण्यात येणार आहे तुम्ही इथं पाहू शकता। तुम्हाला जी गिफ्ट देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेबाबत, म्हणजे आता मकर संक्रांतीचे जे गिफ्ट वाटप होणार आहे ते म्हणजे पैठणी साड्या तुम्हाला वाटप होणार आहे। आता ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे गरजेचं आहे। ज्यांनी भरला असेल त्यांना प्रत्येक महिलांना एक एक साडी वाटप होणार आहे। आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना एक हप्ता जरी तुम्हाला मिळाला असेल त्यांना सुद्धा आता पैठणी साडी दिली जाणार आहे। आता पैठणी साडीसाठी डिसेंबरचा हप्ता येणं असं गरजेचं आहे असं काही नाही। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता जरी मिळाला असेल तरी सुद्धा तुम्हाला पैठणी साडी दिली जाणार आहे। म्हणजे अशा महिलांना हे साडी वाटप होणार आहे, गोरगरीब महिलांसाठी ही साडी वाटप होणार आहे। ठीक आहे, आता भरपूर अशा महिला आहेत त्यांना साडीसाठी भरपूर काही त्यांना संघर्ष करावा लागतो। तर आता राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे की मकर संक्रांती एक चांगला दिवस असून या दिवशी आम्ही महिलांना घरपोच साडी वाटप करणार आहे, ती म्हणजे पैठणी साडी। आता पैठणी साडी सर्वात फेमस आहे म्हणून पैठणी साडी त्यांनी निवड केल्यामुळे सर्वांना आता पैठणी साडी वाटप करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला। ठीक आहे, फक्त त्यांची अट काय आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे गरजेचं असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह झाला ते सुद्धा महत्त्वाचं आहे। आणि तुम्हाला आत्ता लाडकी बहीणचा एक हप्ता जरी आला असेल तरी सुद्धा तुम्हाला साडी मिळणार आहे, तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। आता ते कसं वाटप होणार ते शासन ठरवणार आहे, घरोघरी वाटप होणार या तुम्हाला स्वतःहून जावं लागेल साडी घेण्यासाठी। ते आता जसं शासन नवीन निर्णय आणेल तसं मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, आता लाडकी बहीण योजनेबाबत 20 लाख घरकुल योजना सुद्धा मान्य आहे। तुम्हाला माहिती आहे आता घरकुल योजना सुद्धा सुरू झालेली आहे, तर तुम्हाला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ही पात्रता आणि अपात्रता जाणून घेणं खूपच महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला घरकुल योजनेचे पैसे मिळतील। ठीक आहे, सर्वात प्रथम जी पात्रता असणार आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरला आहे पण तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे। तुमच्या नावावर जर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नसेल तर तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्रता आहात। ठीक आहे, आणि दुसरं घरकुल पात्रतासाठी असं नाही की महिलाच भरू शकता, घरकुल योजनेसाठी महिला पण फॉर्म भरू शकता आणि पुरुष पण फॉर्म भरू शकता। कोणाच्या पण नावावर घरकुल योजना येतं असं नाही की फक्त महिलांना दिली जाणारी घरकुल योजना सर्वांनाच आहे। ठीक आहे, आणि तिसरी अट आहे की तुमच्या नावावर कुठलीही जमीन नाही, कुठलीही शेत जमीन तुमच्या नावावर नसायला पाहिजे। तर या 3 अटी असणार आहे, या 3 अटी जर तुमच्या मान्य असतील, तुमच्या गावात तुमचं घर नसावा। ठीक आहे, आणि घरमध्ये म्हणजे तुमच्या नावावर घर नसावं, तर तुमच्या नावावर जर घर नसेल तर तुम्हाला घर दिलं जाणार आहे। आणि जर तुमच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी नको आणि तुमच्या म्हणजे कुठलाही प्लॉट वगैरे नको आहे तर तुम्हाला घरकुल योजनेसाठी पात्रता ठरवण्यात येणार आहे। ठीक आहे, आता पाहूया मकर संक्रांतीला बोनस मिळणार आहे। अन्नपूर्णा योजनेचे पैसे कसे मिळते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं। ज्या महिलांना मागचे पैसे मिळाले त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी, आता पाहू शकता ज्या महिलांना आता तुम्हाला माहिती आहे की भरपूर अशा महिला आहेत त्यांना मागचे पैसे मिळालेले नाही। आता जुलैपासून योजना सुरू झालेली आहे, तर जुलैपासून योजनेचे पैसे आतापर्यंत तुम्हाला 9,000 रुपये दिले गेले असतील। ठीक आहे, 9,000 रुपये म्हणजे इन्क्लुडिंग डिसेंबरचा महिना सुद्धा 1500 प्रमाणे देण्यात आला आहे, तर टोटल तुम्हाला 9,000 रुपये मिळाले असतील। पण भरपूर अशा महिला आहेत त्यांना 9,000 रुपये आलेलेच नाही, त्यांना आतापर्यंत एक हप्ता भेटला असेल कदाचित, बाकीच्यांना 3 हप्ते, बाकीच्यांना 4 हप्ते, बाकीच्यांना 2 हप्ते असं पैसे मिळाले। तर उरलेले जे मागचे पैसे ते पैसे त्यांना आता मिळणार आहे का नाही ते सुद्धा आता अपडेट आपल्याकडे येऊन गेलं आहे। ते अपडेट असं आहे की ज्या महिलांना मागचे पैसे मिळाले नाही त्या महिलांना आता जानेवारीला या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे। जसे या जानेवारी हप्त्याचे पैसे वाटप झाले तर याच महिन्यात जे मागचे पैसे उरलेले म्हणजे मागचे पैसे राहिलेले ते सर्व पैसे जमा होणार आहे। ठीक आहे, म्हणजे महिलांना सर्व पैसे दिले जाणार आहे, असं घाबरायची गरज नाही की तुम्हाला मागचे पैसे मिळणार का नाही, तुम्हाला मागचे पैसे मिळणार आहे, तुमच्या खात्यात जमा होणार आहे। कोणाचा 1 हप्ता बाकी असेल, कोणाचा 4 हप्ता बाकी असेल, कोणाचा 3 हप्ता बाकी असेल, अशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन करून सर्वांना पैसे जमा होणारच आहे। ठीक आहे, काळजी करायची काही गरज नाही आणि सर्वांना एकत्र पैसे दिले जाणार आहे। आता पाहूया आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहे आणि नवीन वर्षापासून 21 रुपये मिळणार आहे का केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे। हां, केंद्र शासनाने मंजुरी दिलेली आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे। आता केंद्र शासनाने मंजुरी दिली म्हणजे आता नवीन वर्षापासून 2025 पासून तुम्हाला 21 रुपये वाटप होणार आहे। आता भरपूर अशा महिला आहेत त्यांना 21 रुपये वाटप होणार आहे, पण
आता जे ठराविक महिला म्हणजे त्यांनी जे आता 5 नवीन नियम लागू केलेले आहे, ते नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल. जर तुम्ही ते 5 नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही. ते 5 नियम काय आहे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. 5 नियमांबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगून देतो. आता जर जानेवारीचा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला हे 5 नियमांचं पालन करणे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची 4 चाकी वाहन नको. तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे आणि तुमच्या परिवारामध्ये कोणी टॅक्स भरलेला नसावा. ठीक आहे. आणि तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको आहे. असंच 5 त्यांनी नवीन नियम लागू केलेले. या 5 नियमांपैकी जर तुमच्या नावावर काहीच नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचा हप्ताही मिळेल आणि यापुढे येणारा सर्व हप्ते तुम्हाला दिले जाणार आहे. तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. फक्त ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे, म्हणून गोरगरीब महिलांनाच पैशांचं वाटप केलं जाणार आहे. आता ज्या महिलांकडे गाडी असेल त्यांना तर गाडी म्हणजे 2100 रुपयाची काही गरज नाही, त्यांच्याकडे पैसे आहे. आता अशा महिलांना पैसे दिले जाणार नाही. महिलांना कोणत्या महिलांना हातमजुरी करतात त्या महिलांनाही पैसे दिले जाणारे, म्हणजे धुणी भांडी करतात त्या महिलांना पैसे दिले जाणारे. म्हणून गोरगरीब महिलांसाठी योजना सुरू केली आहे आणि त्याच महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे, म्हणून लाडकी बहीण योजनेच्या लाभसाठी एक क्रायटेरिया त्यांनी देण्यात आला आहे. ठीक आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला जो दिला जाणार आहे तुमच्या नावावर कुठली प्रॉपर्टी वगैरे नसेल असं सुद्धा कमेंट करू शकता. ठीक आहे. आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि या 8 बँकांची यादी सुद्धा जाहीर झाली आहे. ठीक आहे. तुम्हाला 8 बँकांचे नावं आपलं 8 जिल्ह्यांचे नावं सुद्धा सांगतो आणि इथं कोणकोणत्या बँकात पैसे जमा झाले तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण त्यासोबतच तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललो होतं की 2 विभागात पैसे वाटप होणार आहे. पहिला जो विभाग असणार आहे तो म्हणजे अमरावती विभागला होणार आहे, दुसरा होणार आहे तो म्हणजे पुणे विभागला होणार आहे. ठीक आहे. आता सर्वात प्रथम पुणे विभागला जे पैसे वाटप होणार आहे ते म्हणजे पाहू शकता इथं पुण्याला पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. साताराला होणार आहे, सोलापूरला होणार आहे, कोल्हापूरला होणार आहे. या 4 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि सोबतच आता अमरावती विभागमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे. अमरावतीला होणार आहे. ठीक आहे. बुलढाणा होणार आहे, वाशिम, यवतमाळ, ठीक आहे, आणि अकोला या 4-5 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. सोबतच आता नाशिकला सुद्धा पैसे वाटप होणार आहे. ठीक आहे. नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात सुद्धा पैसे वाटप होणार आहे. असं 12 जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे. 2100 प्रमाणे तुम्हाला देखील 2100 प्रमाणे पैसे मिळणार आहे. ठीक आहे. तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही तो सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. ठीक आहे. लाईक या बटनला करणं खूप गरजेचं असतं आणि सबस्क्राईब करून घेणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे. लाईक करून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.